नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपलं पुन्हा एकदा कंपनी कायद्याचे घटक या विषयामध्ये हार्दिक स्वागत. आज आपण सुरू करीत आहोत कंपनीची अर्थ व व्याख्या. या अगोदरच्या व्याख्यानांमध्ये आपण कंपनी कायदा 1956 आणि कंपनी कायदा 2013 कशाप्रकारे अस्तित्वात आला आणि कंपनी 1956च्या कायद्यातील त्रुटी दूर करण्यासाठी 2013च्या कायद्याची आवश्यकता का भासली, त्याची पार्श्वभूमी काय आणि 2013चा अधिनियम याची वैशिष्ट्ये या अगोदर आपण पाहिलेली आहेत. त्याचबरोबर 1956चा कंपनी कायदा आणि 2013चा अधिनियम यामधील फरक आपण पाहिलेला आहे. आज आपण पुढील भाग सुरू करीत आहोत. कंपनी, अर्थ व व्याख्या. कंपनी कायद्यातील घटक या शब्दामध्ये कंपनी हा शब्द महत्त्वाचा आहे किंवा कंपनी ही संकल्पना फार महत्त्वाची आहे. आपण पहिल्यांदा कंपनी या शब्दाचा अर्थ पाहूया. अर्थामध्ये काय सांगितलेलं आहे पहा, की कंपनी या शब्दातून आपल्याला वैयक्तिक स्वरूपाचे सदस्य काही विशिष्ट हेतू समोर ठेवून केलेली उभारणी, अशी एखादी संघटना जी नोंदणीकृत अथवा अनोंदणीकृत असेल, अशा निश्चित पण विशिष्ट समूहाचा बोध होतो. वैधानिक मार्गाने संस्थापित कंपनी ही कायदेशीर व्यक्ती असून ती तिच्या वैयक्तिक सदस्यांपासून वेगळी आणि भिन्न असते. अनोंदणीकृत संस्थांमध्ये असे वेगळे अस्तित्व नसते आणि तिला तिच्या वैयक्तिक सदस्यांपासून वेगळे करता येत नाही. या अर्थामध्ये हा जो पॅराग्राफ दिलाय त्यामध्ये काय सांगितलेले आपण एक-एक छोटं थोडं त्याचे तुकड्या स्वरूपामध्ये पाहूया. पहिल्यांदा म्हटलं की कंपनी या शब्दातून वैयक्तिक स्वरूपाचे सदस्य काही विशिष्ट हेतू समोर ठेवून उभारणी करतात. म्हणजे ज्यांना कंपनी स्थापन करायची आहे, त्यांचा विशिष्ट हेतू म्हणजे समान हेतू असतो. तो साधारणतः नफा मिळवणे हा असतो आणि त्यासाठी त्या व्यक्ती एकत्र येतात आणि संघटना स्थापन करतात. एखादी संघटना स्थापन करतात, जी नोंदणीकृत असते किंवा अनोंदणीकृत असते. नोंदणीकृत कंपनीला नोंदणी सक्तीची आहे, तर एकल व्यापारी आणि भागीदारी संस्थेला नोंदणी सक्तीची नाही. तर नोंदणीकृत असते. तसेच विशिष्ट समूहाचा त्याच्यातून बोध होतो. म्हणजे कंपनी स्थापन करण्यासाठी अनेक व्यक्तींनी एकत्र येणं. सार्वजनिक कंपनीसाठी कमीत कमी 7 आणि खाजगी कंपनीसाठी किमान-किमान 2 व्यक्ती आवश्यक आहेत. आणि म्हणून समूहाचा त्यामध्ये बोध होतो. तसेच कंपनी ही कायदेशीर व्यक्ती असते, कारण तिची कायद्याने स्थापना झालेली असते. ती कायद्याने नोंदणीकृत असते आणि तिचं सदस्यांपासून किंवा भागधारकांपासून वेगळं स्थान असतं. म्हणजेच भागधारकांच्या मृत्यूचा किंवा दिवाळखोरीचा तिच्यावरती काही परिणाम होत नाही. अनोंदणीकृत संस्थांमध्ये मात्र तिला वेगळे अस्तित्व नसते. म्हणजे ज्या संस्थेची नोंदणी झालेली नाही, ज्यांची जबाबदारी अमर्यादित आहे, त्यांना मात्र तिथे वेगळे अस्तित्व नसते आणि तिला तिच्या वैयक्तिक सदस्यांपासून वेगळे करता येत नाही. उदाहरणार्थ एकल व्यापारी, भागीदारी संस्था यांना त्यांच्या संस्थेपासून वेगळे करता येत नाही. एकल व्यापारी मृत्यू पावला, कंपनी बंद होते. भागीदारी संस्थेमधील भागीदार मृत्यू पावला, दिवाळखोर झाला, तर भागीदारी संस्था बंद होते. परंतु कंपनीच्या मध्ये मात्र असं होत नाही. कारण कंपनी आणि सभासद हे वेगवेगळे असतात. आता आपण कंपनीच्या काही व्याख्या पाहूया. काय व्याख्या सांगितलेल्या आहेत त्या पाहूया. तर कंपनी कायदा 1956 आणि 2013च्या भारतीय कंपनी कायद्यानुसार काय व्याख्या सांगितलेली पाहूया. भारतीय कंपनी कायदा 1956 व आत्ताचा 2013च्या कलम 3 उपकलम 1 नुसार कंपनीची व्याख्या ही पुढील प्रमाणे दिलेली आहे. काय म्हटलेलं आहे? तर कंपनी म्हणजे कायद्याने स्थापन केलेली व नोंदवलेली अथवा अस्तित्वात असलेली कंपनी होय. पहा, या व्याख्येमध्ये काय म्हटलेलं आहे? तर कंपनी म्हणजे कायद्याद्वारे स्थापन झालेली. तर 1956 आणि 2013 दोन्ही कायद्याने व्याख्या एकच दिलेली आहे, की कोणत्याही जो कायदा अस्तित्वात असेल, 56 चा असेल तेव्हा 56, 13 चा असेल तेव्हा 13च्या कायद्याद्वारे स्थापन केलेली आणि नोंदवलेली व अस्तित्वात असलेली कंपनी. म्हणजे जी कंपनी 56च्या किंवा 2013च्या कायद्याने अस्तित्वात आलेली आहे, नोंदवलेली आहे आणि स्थापन झालेली आहे. अशा कोणत्याही संस्थेला काय म्हणावं? कंपनी म्हणावं, असं ही पहिली व्याख्या सांगते. यामध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ते म्हणजे कायद्याने स्थापन झालेली असली पाहिजे, कायद्याने नोंदवलेली असली पाहिजे आणि कायद्यानेच ती अस्तित्वात आलेली असली पाहिजे. अशा आपल्याला या ठिकाणी 3 गोष्टी दिसतात. कोणत्या 3 गोष्टी दिसतात? तर एक तर कायद्याने स्थापन झालेली असली पाहिजे. त्याचबरोबर कायद्याने नोंदवलेली असली पाहिजे आणि कायद्याने अस्तित्वात आलेली असली पाहिजे. असे 3 पॉइंटमध्ये ही पहिली व्याख्या भर देताना दिसून येते. त्यानंतर
दुसरी व्याख्या आपण पाहूया प्राध्यापक ह्याने. प्राध्यापक ह्याने यांनी केलेली व्याख्या काय म्हणतात ते पाहूया आपण. कंपनी म्हणजे नफा मिळवण्यासाठी व्यक्तींनी स्थापन केलेली ऐच्छिक संघटना. या संघटनेचे भांडवल हस्तांतरक्षम भागात विभागलेले असते व भागांची मालकी ही सभासदत्वाची अट असते. प्राध्यापक यांनी कंपनीची छान व्याख्या दिलेली आहे. ते म्हणतात की कंपनीने म्हणजे नफा मिळवण्यासाठी, नफा हा उद्देश असला पाहिजे. नफा मिळवण्यासाठी व्यक्तीने स्थापन केलेली ऐच्छिक संघटना असते. याच्यामध्ये कंपनी ही ऐच्छिक संघटना असते असं म्हटलं. म्हणजे इथं व्यक्ती ह्या एकत्र स्वतःहून येतात आणि संघटना स्थापन करतात. तसेच तिचे भांडवल हे हस्तांतरक्षम असते. इथे ते म्हटलेले पहा, की तिचे भांडवल एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतर करता येते. तसेच ते भागात म्हणजे सामान्य भाग आणि अग्रहक्क भाग या सामान्य भागात आणि अग्रहक्क भागामध्ये ते विभागलेले असते. तसेच कंपनीची भागांची मालकी हा शब्द महत्वाचा आहे. मालकी ही ज्यांनी भाग खरेदी केलेत व ज्यांना सभासद आहे त्यांनाच या कंपनीची मालकी मिळते. म्हणजे सामान्य भागधारकच कंपनीचे खरे मालक असतात, कारण त्यांना मतदानाचा अधिकार असतो. तर प्राध्यापक ह्याने यांच्या ह्याच्यामध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे कंपनी ही नफा मिळवण्यासाठी स्थापन झालेली असली पाहिजे. दुसरी ती ऐच्छिक असली पाहिजे, ऐच्छिक संघटना असली पाहिजे. तिसरी तिचे भांडवल हे हस्तांतरक्षम असले पाहिजे आणि चौथा भाग म्हणजे ज्यांनी भाग खरेदी केलेत त्यांनाच कंपनीची मालकी हक्क मिळतो आणि मतदानाचा हक्क मिळतो. त्यासाठी तो भागधारक कंपनीचा सभासद असला पाहिजे. हे ज्यांना लागू होते त्या कुठल्याही संस्थेला कंपनी असे आपण म्हणू शकतो. तिसरी व्याख्या काय आहे पाहूया. तिसरी व्याख्या आहे कायदेशीर व्याख्या. तर कायदेशीर व्याख्येमध्ये काय म्हटलेलं आहे पाहूया आपण. कायदेशीर व्याख्या म्हणजे त्या म्हणतात त्यामध्ये सांगितलेलं आहे, की कृत्रिम व्यक्ती म्हणून जिची निर्मिती झालेली आहे, कायद्याने जिची कृत्रिम व्यक्ती म्हणून निर्मिती झालेली आहे आणि जिला सर्व मान्य मुद्रा आणि सातत्यपूर्ण अस्तित्व असते, अशी नोंदवलेली संघटना. त्यामध्ये 2 नवीन पॉइंट आणलेले आहेत. त्यामध्ये पहिल्यांदा ती कृत्रिम व्यक्ती असली पाहिजे. याचा अर्थ, की कायद्याने म्हणजे एखाद्या व्यक्तीला जसे अधिकार असतात, तसे या कंपनीला व्यक्ती म्हणून कायदेशीर अधिकार प्राप्त होतात. तसे तिची निर्मिती कायद्याने झालेली असली पाहिजे. कायद्याने तिची निर्मिती झालेली असते आणि जिला सर्वसामान्य मुद्रा म्हणजे ज्याला बोधचिन्ह म्हणतो आपण, ते बोधचिन्ह असले पाहिजे. तसेच तिला सातत्यपूर्ण अस्तित्व पाहिजे. सातत्यपूर्ण अस्तित्व म्हणजे दीर्घकाळ, चिरंतन काळ टिकणारे अस्तित्व असे आपण त्याला म्हणू शकतो. तर कायदेशीर व्याख्येमध्ये 4 गोष्टी आलेल्या आहेत. एक तर ती कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती असावी, जिची निर्मिती कायद्याने स्थापन झालेली असावी आणि जिला बोधचिन्ह किंवा सर्वसामान्य मुद्रा की जी तिचा शिक्का म्हणून वापरली जाईल आणि तिला सातत्यपूर्ण म्हणजे एखादा भागधारक मृत्यू पावला, दिवाळखोर झाला, तरी तिच्या अस्तित्वावरती कोणताही परिणाम होणार नाही. अशी कोणतीही नोंदवलेली संघटना म्हणजे कंपनी होय, असं म्हणतो. तर या 3 व्याख्येमध्ये आपल्या लक्षामध्ये येईल. या 3 व्याख्येमध्ये काय म्हटलेलं आहे पहा, की 3 व्याख्या सांगितले. पहिल्या व्याख्येत कंपनी कायद्यानुसार सांगितलं, की एकतर ती कायद्याने स्थापन झालेली असली पाहिजे, कायद्यानं नोंदवलेली असली पाहिजे आणि कायद्यानं अस्तित्वात पाहिजे. मग तो कायदा 56 चा असेल किंवा 2013 चा असेल. त्यानंतर प्राध्यापक यांनी सांगितले, की नफा मिळवणं हा उद्देश असला पाहिजे. व्यक्तीने स्वेच्छेनं एकत्र आलं पाहिजे. कंपनीचं भांडवल हस्तांतरक्षम पाहिजे आणि भागांची मालकी मिळवण्यासाठी सभासदत्व मिळवलेलं असलं पाहिजे. तिसऱ्या व्याख्येमध्ये सांगितले, की एक कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती म्हणून तिची निर्मिती झालेली असली पाहिजे. तिला सर्वसामान्य मुद्रा किंवा बोधचिन्ह असले पाहिजे आणि तिला सातत्यपूर्ण टिकणारे अस्तित्व असेल आणि ती संस्था नोंदवलेली असेल, तर तिला कंपनी असे म्हणता येईल. आता या 3 व्याख्या बारकाईने लक्षात ठेवा, म्हणजे पुढची व्याख्या तुमच्या लक्षामध्ये येईल. पुढची व्याख्या म्हटलेली आहे सर्वसमावेशक व्याख्या. सर्वसमावेशक व्याख्या म्हणजे या 3 व्याख्यांचं थोडक्यात सार काय? किंवा 3 व्याख्यांची मिळून एकच व्याख्या कशी छान स्वरूपात केलेली आहे, ते आपल्याला दिसून येईल. ते थोडे बारकाईने पहा, वाचा म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल, की कंपनी कुणाला म्हणावे. अतिशय सुंदर अशी ही व्याख्या आहे. त्यात आपण पाहूया. पहा काय म्हटलेलं आहे या व्याख्येमध्ये, की कंपनी म्हणजे एखाद्या समान उद्देशाने
एकत्र आलेल्या व्यक्तींनी निर्माण केलेली ऐच्छिक संघटना असे म्हणता येईल. या संघटनेला स्वतंत्र अस्तित्व असते. ही संघटना तिच्या सभासदांपेक्षा वेगळी असते. तिला स्वतःचे नाव असते, स्वतःचे बोधचिन्ह असते, अखंड अस्तित्व असते. तिचे भांडवल हस्तांतरक्षम भागात विभागलेले असते व जे कंपनीचे भागधारण करतात तेच कंपनीचे सभासद असतात. त्यांची कंपनीची देण्याबाबतची कायदेशीर जबाबदारी ही मर्यादित स्वरूपाची असते. या व्याख्येमध्ये अतिशय महत्त्वाचं असं सांगितलेलं आहे. आता तुमच्या लक्षामध्ये येईल, की काय महत्त्वाचे पॉइंट सांगलेले आहेत. तर या व्याख्येमध्ये पहिल्यांदा सांगितलेलं आहे, तर मी ज्याला राउंड करते ते शब्द लक्षामध्ये ठेवा. पुढे तुम्हाला ते फार उपयुक्त ठरणार आहेत. तर कंपनी म्हणजे समान उद्देश. पहिल्यांदा त्या कंपन्यांचा उद्देश कसा असला पाहिजे? समान असला पाहिजे. एकाच उद्देशाने व्यक्ती एकत्र आल्या पाहिजेत. दुसरा सांगितलं त्यांनी, की समान उद्देशाने एकत्र आलेल्या व्यक्तीने ऐच्छिक संघटना स्थापन केली पाहिजे. कशी केली पाहिजे? ऐच्छिक, स्वेच्छेने. कोणाचीही जबरदस्ती किंवा मनाविरुद्ध ते एकत्र येता कामा नयेत. तर स्वतःहून त्यांनी एकत्र येऊन कंपनीचा भाग खरेदी करून ऐच्छिक संघटना स्थापन केली पाहिजे. तिसरं जे आहे ते म्हणजे तिला स्वतंत्र अस्तित्व पाहिजे. इथं पहा. सभासदांपेक्षा तिला वेगळं अस्तित्व पाहिजे. सभासदाच्या मृत्यूचा, दिवाळखोरीचा तिच्यावरती परिणाम होता कामा नये. पुढे ते सांगितलेलं आहे, की संघटना ही तिच्या सभासदांपेक्षा वेगळी असली पाहिजे. कुठल्याही सभासदाच्या मृत्यूमुळे किंवा दिवाळखोरीमुळे तिच्यावरती परिणाम होता कामा नये. तसे तिला स्वतःचे नाव किंवा बोधचिन्ह असले पाहिजे. त्याला आपण शिक्का असं म्हणतो. जसं कॉलेजचा शिक्का हे कॉलेजची ओळख असते. तसं कुठल्याही कंपनीला तिचा स्वतःचा शिक्का हे तिचं बोधचिन्ह असते आणि ते बोधचिन्ह ज्या कागदपत्रावरती उमटवले जाते, तो कागदपत्र पुरावा म्हणून कोर्टात ग्राह्य धरला जातो किंवा त्या कागदपत्राला स्वतःचा दर्जा प्राप्त होतो. तसेच त्या कंपनीला अखंड अस्तित्व किंवा चिरंतन काळ टिकणारे अस्तित्व असले पाहिजे. तसंच तिचं भांडवल हे हस्तांतरक्षम असले पाहिजे. म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे भाग हस्तांतर करता आले पाहिजेत, विकता आले पाहिजेत, ट्रान्सफर करता आले पाहिजेत, देता आले पाहिजेत, वारस नोंद करता आली पाहिजे, बक्षीस देता आले पाहिजेत. हस्तांतरण असले पाहिजे. तसेच जे कंपनीचे भाग धारण करतात, तेच कंपनीचे सभासद समजले जातील. म्हणजे कंपनीचा सभासद होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने किंवा सभासदाने त्या कंपनीचे भाग खरेदी केले तरच तो त्या कंपनीचा सभासद समजला जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या कंपनीची जबाबदारी ही मर्यादित स्वरूपाची असते. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे अतिशय, की त्या कंपनीची जबाबदारी ही मर्यादित स्वरूपाची असते. तर हे जे राउंड केलेले जे शब्द आहेत, ते अतिशय बारकाईने पहा. हे राउंड केलेले किंवा जे आपल्याला प्रकर्षाने दिसतात, ते शब्द म्हणजे ज्या ह्याला लागू होतात, तर ह्या संकल्पना ज्या संस्थेला लागू होतात, त्याला आपण कंपनी असं म्हणू शकतो. तर कोणते शब्द आहेत? एक तर त्या कंपनी होण्यासाठी एक समान उद्देश असला पाहिजे. समान उद्देशाने व्यक्ती एकत्र आल्या पाहिजेत आणि ऐच्छिक संघटना स्थापन केली पाहिजे आणि या संघटनेला सभासदांपेक्षा वेगळं असं स्वतंत्र अस्तित्व निर्माण झालं पाहिजे. कारण कायद्यानं निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती म्हणून तिला ओळखली जाते आणि म्हणून ती सभासदांपेक्षा वेगळी असते. तिला स्वतःचं नाव असते म्हणजे स्वतःचं बोधचिन्ह असते. स्वतःचा शिक्का असतो आणि त्या शिक्क्याने ती ओळखली जात असते. तसे तिला अखंड अस्तित्व असते. कुठल्याही सभासदाच्या मृत्यूचा किंवा दिवाळखोरीचा तिच्यावर परिणाम होत नाही. किती सभासद आले गेले, किती संचालक आले गेले, तरी तिच्या अस्तित्वावरती परिणाम होत नाही. तसे तिचे भांडवल हे हस्तांतरक्षम असते. एखाद्या व्यक्तीला वाटलं मला माझ्याकडचा भाग विकून टाकायचा आहे, ती व्यक्ती विकून टाकू शकते. एखाद्या व्यक्तीला वाटलं माझ्याकडचा भाग मला दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतर करायचा आहे, बक्षीस द्यायचं आहे, वारस नोंदीने माझ्या मुलाला द्यायचा आहे, तर ते आपण करू शकतो. त्याला म्हटलं जातं हस्तांतरक्षम असते. तसेच ते भागात विभागलेले असते. भागात म्हणजे सामान्य भाग आणि अग्रहक्क भागात याच्यातून हे भांडवल गोळा केलेलं असतं आणि ते भागांमध्ये विभागलेले असते. तसेच जे कंपनीचे भाग धारण करतात म्हणजे खरेदी करतात. धारण करणं म्हणजे अंगावर घेणं असं नाही. तर जे भाग खरेदी करतात तेच कंपनीचे सभासद म्हणून ओळखले जातात आणि विशेषतः ज्यावेळेला कंपनी बंद व्हायची वेळ येईल किंवा कंपनी दिवाळखोरीत जाईल, अशा वेळेला या भागधारकांची कायदेशीर जबाबदारी ही मर्यादित स्वरूपाची असते. हा मर्यादित हा शब्द फार महत्त्वाचा आहे. तर ही जबाबदारी कशी असते? तर मर्यादित स्वरूपाची असते. याचा कारण की त्यामुळे कंपनीला भागधारकांना जेव्हा कंपनी बंद होईल किंवा दिवाळखोरीत निघेल, त्यावेळेला त्यांच्या खाजगी मालमत्तेला धोका पोहोचत नाही. तर त्यांनी केवळ जेवढी
रकमेचा भाग खरेदी केलेला आहे, तेवढीच रक्कम त्यांची बुडू शकते किंवा तेवढीच रक्कम त्यांना देऊ शकते. उदाहरणार्थ, एखाद्या भागधारकाने ₹10 चा भाग खरेदी केला असेल, तर त्याचे नुकसान फक्त ₹10च होईल. ₹10 पेक्षा जास्त रक्कम त्याच्याकडून वसूल केली जात नाही किंवा एखाद्या भागधारकाने ₹100 चा भाग खरेदी केला असेल, तर त्याचं नुकसान फक्त ₹100च होईल. त्यापेक्षा जास्त त्याचं नुकसान होणार नाही. यालाच म्हटलं जातं कंपनीची मर्यादित जबाबदारी, लिमिटेड लायबिलिटी असं त्याला म्हटलं जातं आणि हे सगळ्यात अतिशय महत्त्वाचं असं वैशिष्ट्य आपल्याला या कंपनीचं सांगता येईल आणि याच्यामुळेच मर्यादित जबाबदारी या तत्वामुळे कंपनी हा प्रकार अतिशय लोकप्रिय झालेला आपल्याला दिसून येतो. तर ह्या व्याख्येला पुन्हा एकदा नीट बारकाईने पहा. या व्याख्येत जे सांगितलेलं आहे, तेच तुम्हाला पुढे वैशिष्ट्यांसाठी आवश्यक ठरणार आहे. कारण यातील बरेचसे शब्द हे जसेच्या तसे पुढे तुम्हाला वैशिष्ट्यांमध्ये आलेले दिसून येतील. तर सर्वसमावेशक व्याख्या काय सांगते? तर कंपनी म्हणजे समान उद्देशाने एकत्र आलं पाहिजे, ऐच्छिक संघटना असली पाहिजे, कंपनीला स्वतंत्र अस्तित्व असले पाहिजे, सभासदांपेक्षा ती वेगळी असली पाहिजे, तिला स्वतःचे बोधचिन्ह असले पाहिजे, अखंड अस्तित्व असले पाहिजे, तसे तिचे भांडवल हे हस्तांतरक्षम असले पाहिजे आणि तिचे भाग धारण केलेले कंपनीचे सभासद म्हणून ओळखले जातात. आणि जेव्हा कंपनी बंद पडायची वेळ येईल, तेव्हा भागधारकांची जबाबदारी ही मर्यादित स्वरूपाची असेल. भागधारकांच्या खाजगी मालमत्तेला त्यामुळे धोका पोहोचणार नाही. तर हे संकल्पना ज्या संस्थेला लागू होतात, त्याला कंपनी असे म्हणतात, असं आपण म्हणू शकतो. तर ही अतिशय सुंदर अशी ही व्याख्या आहे. मागील 3 व्याख्यांचा सार हा या व्याख्येमध्ये आलेला आहे आणि कंपनी कोणाला म्हणायचं, हे यातून अतिशय चांगल्या प्रकारे स्पष्ट झालेले आपल्याला दिसून येते. धन्यवाद विद्यार्थ्यांनो. आपलं आजचं व्याख्यान शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल पुनश्च आभार.